नमस्कार, मी प्राध्यापक डी.एस. कांबळे. ॲडव्हान्स्ड अकाउंटिंगची या विषयामध्ये पेपर नंबर 3 या विषयामध्ये कॉस्ट शीट मधला प्राथमिक भाग आपण म्हणून एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, तसेच डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय किंवा त्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात हे आपण मागील लेक्चरला पाहिलेलं आहे. आता आपण डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ओव्हरहेड चार्जेस म्हणजे काय ह्या घटकांचा आपण अभ्यास करूया. डायरेक्ट लेबर, डायरेक्ट वेजेस, prime cost labor, process labor cost, and operating labor cost. Direct labor is also known as direct wages, prime cost labor, process labor cost, and operating labor cost. It consists of the labor of employees which can be identified with the manufacturer of product or group of product. In the other words, it means all the labor expended in altering the condition, composition or conformation of the product. For example, wages of workers who assures payments of the following groups of labor are treated as a direct labor. First, labor engaged in the actual production or in carrying on of operations or process. Foreman, 4 hand stock clerks, etc. and inspector analyzer such as is specifically required for such production. डायरेक्ट लेबरला डायरेक्ट वेजेस किंवा प्राइम कॉस्ट लेबर किंवा प्रोसेस लेबर कॉस्ट किंवा ऑपरेटिंग लेबर कॉस्ट असं म्हणतात. It consists of the labor of employees which can be identified with the manufacturer of a product or group of products. लेबर जो घटक असतो तो अतिशय संवेदनशील घटक म्हणून व्यवसायामध्ये समजला जातो आणि लेबर हा एक समूह असतो असं म्हटलं जातं आणि ह्या प्रत्येकाचा प्रयत्न हा त्या वस्तू तयार करण्यापाठीमागे फार मोठा यांचं एक प्रकारचं योगदान असतं आणि प्रत्येकाची जी मेथड असते, पेमेंट करण्याची जी मेथड असते या वर्करची, ती वेगवेगळ्या पद्धतीने असते. त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये बरेच विभाग गुंतलेले असतात आणि प्रत्येक विभागामध्ये काम करणारे जे मजूर असतात त्यांची मजुरी ही त्या कामाच्या स्वरूपानुसार त्या वस्तूच्या उत्पादनात त्यांचे योगदान कशा स्वरूपाचं आहे त्याच्यानुसार निश्चित केले जाते आणि त्यानुसार निश्चित करून प्रत्येकाची मजुरी ही प्रत्येक घटकाप्रमाणे कामाच्या स्वरूपाप्रमाणे वेगवेगळी असते. हा झाला डायरेक्ट डायरेक्ट लेबरचा भाग. थर्ड, डायरेक्ट एक्सपेन्सेस, चार्जेबल एक्सपेन्सेस और डायरेक्ट एक्सपेन्सेस इज ऑल्सो नोन एज चार्जेबल एक्सपेन्सेस, प्रोसेस एक्सपेन्सेस, प्रोडक्टिव एक्सपेन्सेस and prime cost expenses. These are the expenses other than material and direct wages which can be directly allocated to cost center or cost units, cost of special designs, layout, etc., hire of special or single purpose tools or equipments for a particular job and maintenance cost of such tools and equipments. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? प्रत्यक्षात येणारा खर्च, यालाच चार्जेबल एक्सपेन्सेस असेही म्हणतात, प्रोसेस एक्सपेन्सेस असेही म्हणतात, प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस असेही म्हणतात किंवा ह्यालाच प्राइम कॉस्ट एक्सपेन्सेस असेही म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये जे कॉस्ट सेंटर्स किंवा कॉस्ट युनिट्स असतात, प्रत्येक विभागाचे जे युनिट ठरलेले असतात, युनिट्स जे असतात त्यांच्या युनिटमध्ये येणारा जो खर्च असतो ह्या खर्चाचा विचार केला जातो. मग प्रत्येकाचं वस्तू तयार करण्यापाठीमागे जे कॉन्ट्रीब्युशन असतं त्याच्यामध्ये मग डिझाईन असेल किंवा त्याला एक लेआउट म्हणजे त्याची एक रचना असेल, ह्या स्वरूपानुसार प्रत्येक विभागाचं काम वेगवेगळं असतं आणि त्या प्रत्येक विभागानुसार त्या
वस्तू तयार करण्याचे खर्च हे सुद्धा त्या सेंटर्स प्रमाणे केंद्राप्रमाणे ते विभागले जातात. त्यालाच आणि विभागल्यानंतर ते प्रत्यक्षात अशा प्रकारचे खर्च हे देण्यात किंवा पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस करण्यात येतं. त्याला म्हणायचं डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर येणारा भाग ओव्हरहेड और ऑन कॉस्ट. एक्सपेन्सेस ऑफ अ जनरल नेचर. Overhead or on cost is expended expenses of a general nature not capable of being directly attributable or chargeable to any particular job or order or unit of cost are termed as overhead expenses. They are incurred in respect of service rendered to production as a whole, such as factory rent, timekeepers, wages, etc. Thus, these are the expenses over and above the cost of direct material. Direct labor or direct expenses. It is defined in terminology of cost accountancy as the aggregate of indirect material cost, indirect wages, and indirect expenses, and by the word indirect. In this connection, it is mean that which cannot be allocated but which can be appropriated to or absorbed by cost centers or cost units. A. Indirect materials. Indirect materials which cannot be allocated but which can be appropriated to absorbed by cost centers or cost units, such as lubricants, cotton waste, bricks and cements used in maintenance of building stores used by service department. Second, indirect labor. The labor which does not affect the construction or the composition of finished products is treated as indirect labor. Wages paid or payable to such labor cannot be attributed or allocated to a particular product, but they are appropriate to or absorbed by cost centers or cost unit on some reasonable basis, such as timekeepers' wages, wages of factory clerks, employees in service department, etc. Indirect expenses. These expenses are so general in nature that they are not incurred for any particular product or service. As such, these expenses cannot be allocated, but they are appropriated to or absorbed by cost centers or cost units. In that, factory overheads. Expenses which are incurred in respect of factories, such as factory rent, factory insurance, depreciation of factory building and machinery, etc. And administrative overheads. Expenses incurred by the administrative office, such as staff salaries, depreciation and repairs of office buildings, printings and stationery, etc. And selling and distribution overheads. Expenses relating to sales and distribution, such as advertisement, godown rent, carriage outward, delivery and expenses and depreciation. आता ओव्हरहेड कॉस्ट किंवा ओव्हरहेड ऑर ऑन कॉस्ट असेही याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये हा एक सर्वसामान्य घटक असून त्याच्यामध्ये इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, इनडायरेक्ट वेजेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या घटकांचा समावेश होतो. इनडायरेक्ट म्हणजेच काय, आपण आता डायरेक्ट लेबर हे प्रत्यक्षात झालं, मात्र त्या वस्तूसाठी येणारे जे आपले इनडायरेक्ट जे घटक असतात त्या संदर्भामध्ये सुद्धा इनडायरेक्ट मग मटेरियलच्या संदर्भामध्ये मग ती वस्तू तयार करण्यापाठीमागे इतर ज्या गोष्टी लागत असतील आपण अपेक्षित धरलेला आहे किंवा अपेक्षित मजुरी सोडून इतर ज्या गोष्टी लागत असतील ते घटक किंवा त्याच्यामध्ये मग फॅक्टरी ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स या सर्व गोष्टींचा विचार ओव्हरहेड्स या घटकामध्ये केला जातो. आता या एवढ्या सारासार गोष्टींमध्ये आपण एलिमेंट्स ऑफ कॉस्ट याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण काय पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्स कशाला म्हणतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणतात, त्याच पद्धतीनं ह्या प्रकरणामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यानंतर डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि त्यानंतर आपण ओव्हरहेड एक्सपेन्सेस हा घटक पाहिलेला आहे. या सारासार गोष्टीमध्ये वस्तूचं उत्पादन, ती वस्तूची विक्री या बाबतीतील येणारा खर्च जो आहे तो खर्च म्हणजे एकूण खर्च हा घटक समजला जातो. आणि हा एकूण खर्च
ज्यावेळी वस्तूची प्रत्यक्षात विक्री होते त्या वस्तूच्या प्रत्यक्षात विक्रीतून हा खर्च वजा होत केला जातो. जर वजा होत असेल तर तो खर्च तर त्या येणाऱ्या घटकाला प्रॉफिट असं म्हणतात आणि जर वजा होत नसेल तर येणाऱ्या घटकाला लॉस असं समजलं जातं. पुढील लेक्चरला आपण कॉस्ट शीटचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण पाहूया. धन्यवाद.